चला मित्रांनो, आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकूया. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? चालू वर्तमान काळ. ओके, आता हे समजून घेताना आपण मागे सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहूया. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर असतं. त्याच्यामध्ये काय आहे? इज, एम, आर प्लस फर्स्ट फॉर्म म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप प्लस आयएनजी हा ही प्रत्यय लागते. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. समजा एक आपण उदाहरण घेतलं, मी पत्र लिहित आहे. कसं लिहिणार? इथे कोणतं? आय एम. यूला कोणतं? आर. पुन्हा ही, शी, इट हे असेल तर इथं इज. आणि दुर्वा जर आपण एखादं नाव घेतलं तर त्याला कोणतं? इज. ओके, हे जे तृतीय पुरुषी असतात तर ते असतात त्यांना कोणतं लागतं? इज लागतं. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं. मग आय एम रायटिंग हे काय? मी पत्र लिहित आहे. आय एम रायटिंग अ लेटर. ओके, मग ह्याला काही? यू आर रायटिंग अ लेटर. ओके, मग इथे काही? ही इज रायटिंग अ लेटर. पुन्हा इथे काय? शी इज. इथे बघा बरं, ही, शी, इट ला काय दिलेलं आहे? इज. म्हणून इथे सुद्धा शी इज रायटिंग अ लेटर म्हणजे ती पत्र लिहित आहे. पुन्हा इट इज रायटिंग अ लेटर. पुन्हा वी ला काय येतं? वीला सुद्धा काय येतं? आरच येतं. म्हणून वी आर रायटिंग अ लेटर. पुन्हा दुर्वाला काय येणार इथे? इज. म्हणून दुर्वा इज रायटिंग अ लेटर. लक्षात येतंय? तर दुसरं आपण उदाहरण घेऊया. पुन्हा रीडिंग जर आपण वाक्य घेतलं तर काही? आय एम रीडिंग. यू आर रीडिंग. ही इज रीडिंग. शी इज रीडिंग. इट इज रीडिंग. वी आर रीडिंग. दे आर रीडिंग. दुर्वा इज रीडिंग. पुन्हा इथे सिंगिंग जर घेतलं तर काय? आय एम singing. You are singing. He is singing. She is singing. It is singing. We are singing. They are singing. Durva is singing. ओके, समजतंय? म्हणजे मी वाचत आहे, है की नाही? पुन्हा मी गात आहे. म्हणजे क्रिया कोणती आहे? ते चालते. जी चालू क्रिया आहे ती क्रिया जर दाखवायची असेल तर याचा आपल्याला उपयोग करता येतो. इथे सुद्धा मी पत्र लिहित आहे. क्रिया काय आहे? ती चालू आहे. यू आर रायटिंग अ लेटर म्हणजे तू पत्र लिहित आहे. तो पत्र लिहित आहे. ती पत्र लिहित आहे. ते पत्र लिहित आहे. आम्ही पत्र लिहित आहोत. पुन्हा दुर्वा पत्र लिहित आहे. ओके, समजलं?